नमस्कार, मी डॉक्टर संगीता पाटील. हेलिक टच या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला म्हणजे या रविवारी येत आहे. या योग दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एक डॉक्टर म्हणून मला नेहमीच पेशंट विचारत असतात की मेडिटेशन कसं करू, प्राणायाम करू का, सूर्यनमस्कार कसे घालू. म्हणजे योगाच्या रिलेटेड बरेच बरेच प्रश्न आपल्या पेशंटला पडत असतात. आणि आपल्या सामान्य माणसांनाही वाटतं की रोज एक्सरसाइज करा असं डॉक्टर सांगतात. म्हणजे नक्की काय करा, कुठला एक्सरसाइज करा, वॉकिंग करावं, योगा करावा, जिमला जावं, हे नेहमीच आपण संभ्रमात असतो. अर्थात वॉकिंग करण्याचे वेगळे फायदे, जिमला जाण्याचे वेगळे फायदे, तसेच योगाचेही वेगळे फायदे आहेत. आणि योग हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे, मनाचाही व्यायाम आहे. आहार, विहार, आचार या सगळ्यांसाठीच योग साधना खूप अतिशय छान आहे. योग केल्यानंतर आपण जो अनुभूती घेतो ती खूप काळ टिकून राहणारी असते, परमनंट असते. त्यामुळे योगाला नेहमीच पहिला प्रेफरन्स द्यावा असं मला वाटतं. अर्थात तुम्ही योग शिकायला सुरुवात केल्यानंतर लक्षात येतं की खूप योगाभ्यास हा मोठा आहे. त्यामुळे सोमवारी जरी तुम्ही सुरुवात केली किंवा 1 तारखेला सुरुवात केली, 30 दिवसांपर्यंत किंवा पूर्ण 7 दिवस तुम्हाला वेगवेगळे योगाचे प्रकार अनुभवायला मिळतील. रोज थोडं थोडं शिकण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही प्राणायाम, अनुलोम विलोम किंवा कपालभाती असे अगदी अवघडाकडे न जाता डीप ब्रिदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास कसं ब्रिदिंग करावं, इनहेल एक्झेल म्हणजे श्वास आत घेणं बाहेर घेणं, श्वासावर आपलं काय कंट्रोल आहे अवेअरनेस करून म्हणजे जाणीवपूर्वक श्वास घेऊन तुम्ही जर व्यायाम केलात, शांत जागेवर बसलात, तर ते आपल्याला मेडिटेशनकडे हळूहळू घेऊन जातं. म्हणजे आपण नुसतेच शारीरिकदृष्ट्या नाही, मानसिकदृष्ट्या सुद्धा परिपक्व व्हायला सुरुवात होते. योग मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आपल्याला नेहमीच बळकट बनवत असतो. त्यासाठी आपल्याला मेडिटेशन, सूर्यनमस्कार, योगाची वेगवेगळे आसनं आपण रोज करू शकतो. तुम्हाला जे जमेल ते 10 ते 15 मिनिटापासून 1 तासापर्यंत तुम्ही हे प्रकार करू शकता. अर्थात तुम्हाला इंटरनेटवर ह्या गोष्टी मिळतात, पण कुणीतरी गुरु असेल, मॉनिटर करायला कुणीतरी असेल तर हे खूप चांगले. ऑनलाईनही क्लासेस आजकाल अवेलेबल आहेत. तुम्ही अभ्यास करून म्हणजे पुस्तकं वाचूनही योगाचा अभ्यास करूनही तुम्ही स्वतः योग साधना करू शकता. त्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्यावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्कारही मोडतात. अर्थात तुम्हाला कुठला आजार असेल, मणक्याचा आजार असेल किंवा वेगवेगळे श्वासाचे आजार असतात, असे काही आजार असतील तर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून मगच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करावे. पण अर्थातच योग हा नुसताच तुम्ही आजारी पडल्यानंतर उपयोग नाही, तर तुम्हाला आयुष्य चांगलं करण्यासाठी योगाचा खूप महत्वाचा उपयोग आहे. आपण गाडीचं उदाहरण घेऊया. आपण नवीन गाडी घेतो, त्याच्या काही सर्व्हिसिंग करतो सुरुवातीला, तेव्हा आपली गाडी बंद अजिबात नसते, तरी सुद्धा आपण तिची सर्व्हिसिंग करतो. तसंच योग सुद्धा आहे की आपल्याला आजार नाहीये, पण आपले शरीर सुंदर राहावं, छान राहावं, निरोगी राहावं यासाठी एक प्रकारचं सर्व्हिसिंग म्हणजे योगा असं मला वाटतं. त्याच्यामुळे आजार झाल्यानंतर तर आपण योगाचं मदत घ्यायचीच आहे, एक्सरसाइज करायचीच आहे, डॉक्टरांकडे जायचंच आहे. पण तत्पूर्वी आपल्याला कोणताही आजार नसेल तर योग अभ्यास करणं आणि योग आचरणात आणणं ही खूप चांगली सवय आहे. त्याच्यामुळे तुमच्यापासून आजार हे नेहमी 4 हात लांब राहतील. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी योगाचा अभ्यास करणं, योग आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. अगदी छोट्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करा. म्हणजे जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्वासावर नियंत्रण करणं, श्वास आपण कसा पद्धतीने घेतो आहे त्यावरती लक्ष ठेवून लक्षपूर्वक एका जागी बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता. वज्रासनात बसू शकता. एक 3-4 आसनं तुम्ही छान पद्धतीने केली. महिलांसाठी तर खूप आसनं आहेत. अर्थात महिला पूर्वी जी काम करत होत्या त्याच पद्धतीची आसनं आहेत. त्यामुळे ती फार सोपी जातात महिलांसाठी आणि महिलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. त्यापैकीच एक बटरफ्लाय आपण ते एक्सरसाइज म्हणून जर केलं तर तुमच्या हार्मोनल लेवल छान राहण्यासाठी मदत होते. सगळ्यात महत्वाचं की आजकाल आपल्याकडे खूप स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे
सहज कुठल्याही डॉक्टरकडे गेलो आपण बीपी चेक करायला, अगदी शुगर चेक करायला किंवा कोणत्याही समस्येसाठी तापाला किंवा आपण सांगितलं की रोज काय आहार असावा, काय एक्सरसाइज असावं, त्यावेळेला आपल्याला नेहमी मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा असा सल्ला दिला जातो. तर ते मेडिटेशन म्हणजे काय की स्वतःचा स्वतःशी असलेला संवाद आणि तो मेडिटेशन तो संवाद साधण्यासाठी आपण एका जागेवर शांत बसणं आवश्यक आहे. आणि सोशल मीडियाच्या जमान्यात स्वतःबरोबर 10-15 मिनिटं शांत बसणं हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मेडिटेशन आहे. स्वतःचं ऐकणं, कारण आपण सतत रील्स स्क्रोल करत असतो, स्क्रीन बघत असतो, त्यावेळेला स्वतःच्या मनात डोकावून पाहण्यासाठी आपल्याला शांत बसण्याची गरज आहे. आणि हाच पेशन्स, हा शांतपणा आपल्याला योग शिकवतो. म्हणूनच योग दिनाच्या दिवशी, योग दिनाच्या निमित्ताने आपण मेडिटेशनला सुरुवात करावी आणि आपलं शरीर आरोग्य निरोगी ठेवावं, हीच या दिनाच्या निमित्त तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.